नमस्कार, माझं नाव श्याम भुरके. मी सातारचा आहे आणि साताऱ्यात शिक्षण झाल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी केली. क्लर्कपासून बँकेत डेप्युटी जनरल मॅनेजरपर्यंत गेलो. बँकेने काढलेल्या 3 ग्रामीण बँकांवर संचालक झालो, बँकेचा प्रिन्सिपल झालो. हे होण्यामध्ये काही प्रेरणादायी असे प्रसंग घडले. ते मी आनंदाचं ATM या कार्यक्रमातून आता सांगू इच्छितोय. त्याचं शिक्षण कुठं मिळालं तर शाळेतलं कॉलेजमधलं शिक्षण आहेच, पण त्याबरोबर शाळेमध्ये असताना मला स्काउटमध्ये भाग घेता आला याचा फार आनंद होता. स्काउटमध्ये वेगवेगळ्या गाठी कशा मारायच्या हे शिकवत असत, पण त्या अलगद कशा सोडवायच्या हेही सांगत असत. तेव्हा पुढे अनेक कठीण प्रसंगामध्ये या गाठी सोडवायच्या कशा याचं शिक्षण न कळत तेव्हा माझ्या मनावर आलं. असं म्हणतात, वय 6 ते 16 यामध्ये जे मनामध्ये बिंबतं त्यातून तुमची क्रिएटिव्हिटी, नवनिर्मितीची क्षमता वाढत असते. ते बरोबर त्या काळात होत होतं. महाविद्यालयात आल्यावर NCCमध्ये आलो. NCCमध्ये शिस्त आहे. किती वेळ झाला तरी इतका वेळ परेड करायची आहे, तर अंगातला स्टॅमिना वाढतोय. त्याच काळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले, एक शिबिर आहे, त्याच्यात तुम्ही चला. हे शिबिर होतं डहाणू तालुक्यातल्या आशागड गावी. काय शिबिर आहे तर म्हणजे काही नाही, श्रमदान करायचं आहे, तिथं राहायचं आहे आपण आणि एकंदर 15 दिवस आपल्याला तिथं राहायचं आहे. उत्साहात गेलो आम्ही. गेलो तर पाहतो तर तिथं आदिवासी लोक होते. हे आदिवासी लोक काही जवळ नाही तरी कशी समाधानानं राहतात हे तिथं पाहायला मिळत होतं. कपडे अंगावर नाहीत तरी काही नाही, आहे या परिस्थितीत जुळवून घेत आहेत. आणि आमचे गट केले होते. त्याच्यामध्ये माझ्याबरोबर एक विद्यार्थी होता. हा विद्यार्थी फार श्रीमंत घरातनं आलेला होता. त्याला मी विचारलं, तू का आलास रे, कसा आलास? तो म्हणाला, मी घरी पॉकेट मनी मागत होतो आणि ज्या काळी साधारण पॉकेट मनी म्हणजे 10 रुपये महिन्याला द्यायचे, त्यावेळेला हा 200 रुपये मागत होता आणि घरचे म्हणले एवढे काही मिळणार नाहीत. तो म्हटला, तुमच्याजवळ आहेत आणि का देत नाही? पण घरचे म्हणाले, नाही, तुला सवय चांगल्या लागाव्या म्हणून आम्ही देत नाही. त्याच्यामुळं त्याचं घरात भांडण झालं आणि रागात आता मी कुठंतरी जाऊन येतो हे म्हणायला त्याला नेमकं शिबिर मिळालं हे म्हणून तो इथं आला. तो काही चांगल्या मनस्थितीत आलेला नव्हता. पण या शिबिराला सहाय्य केलं होतं ते टाटा सायन्सेस यांच्या गटानं केलं होतं. आणि टाटा सोशल सायन्सेस समाजाची काहीतरी एक पाहणी करायची हा त्यांनी प्रकल्प या शिबिरात दिला होता. आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही आता आशागडला जाताय ना, आशागडमधला आर्थिक स्थिती काय आहे, लोक राहतात कसे, ते जगतात कसे, याच्यावर आम्ही एक प्रश्नपत्रिका केलेली आहे, ती तुम्ही भरून आणायची. पण एकच अट, ही प्रश्नपत्रिका त्या लोकांच्या पुढ्यात बसून भरायची नाही. त्यांच्यामध्ये तुम्ही फिरायचं, डोक्यात ही प्रश्नपत्रिका ठेवायची आणि जी माहिती मिळते ती नंतर तुमच्या शिबिरस्थानी आल्यावर तुम्ही भरायची. त्या लोकांना तुम्ही काही प्रश्न विचारताय आणि ते उतरून घेताय ते असं वाटता कामा नये. म्हणून त्या विद्यार्थ्याला घेऊन मी एका घराजवळ गेलो. घर कसलं, झोपडीच होती ती. मग आम्ही विचारलं तिथं आहेत का कोणी, आणि मग ती एक बाई बाहेर आली. त्या बाईंना मी आणि तो मुलगा प्रश्न विचारत होतो. हा 200 रुपये पॉकेट मनी मिळालं नाही म्हणून आलेला, मी आपला सहज काय बघूया, हा अनुभव घेऊया, श्रमानुभव म्हणून आलेलो. तुम्ही खाता काय? ते म्हणे, इथे जी मिळतील फळं असतील फळं,
नाहीतर पाला आहे तो पाला, भोपळे आहेत ते भोपळे, काय मिळेल ते आम्ही खात असतो. त्याच्यातनं आनंदी आहे. कपडे काय, कपडे आम्हाला फार काय आहेत ते अंगावर तेवढेच कपडे असं. मग हे झालं. सगळी माहिती बोलता बोलता मिळवल्यावर ते म्हणाले, अजून घरात कोणी आहे का, आम्हाला त्यांनाही प्रश्न विचारायचे. त्या म्हणलं, नाही मीच विचारलं बासाहेब, घरात कोणी नाही आहे का. हे आदिवासी खोटं कधी बोलत नाहीत. ते म्हणले, माझी मुलगी आहे आत. मग तिला बोलवा ना म्हटलं, तिला आम्ही काही प्रश्न विचारतो. आणि त्यांनी त्या मुलीला बोलवलं. ह्या बाई आत गेल्या आणि मुलीला बाहेर पाठवलं. पण या बाई काही बाहेर आल्या नाहीत. बाई बाहेर आल्या नाहीत. आम्हाला काही कळेना. तिला आपलं विचारत होतो, ती सांगत होती. पण बाई बाहेर का आल्या नाहीत याची आम्ही बारकाईनं चौकशी केली, तेव्हा कळलं. आणि ते तसं लक्षात साधारण काय येत होतं, ह्या बाईच्या अंगावर जी साडी होती तीच साडी त्या मुलीच्या अंगावर होती. म्हणजे यांच्या घरात एकच साडी होती आणि बाई आत गेल्यावर त्यांनी तिला ती साडी दिली म्हणून ती बाहेर आली. याच्यासाठी ती म्हणत होती तिला मी पाठवत नाही आहे. हे ज्या वेळेला हा 200 रुपये पॉकेट मनी मागणारा माझा बरोबरचा मित्र त्याच्या लक्षात आल्यावर तो थररलाच. तो म्हणे, अरे मी मुंबईवरनं इतक्या जवळनं इथं आलो आहे, काय समृद्धी आहे आमच्या घरात, आणि तिथून इतक्या जवळच्या अंतरात ही स्थिती आहे, या घरात एकच साडी आहे, हे कसे राहत आहेत लोक, काय आहे. आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. तिथं शिबिराचा जो हेतू आहे तो सफल झाला. टाटा सायन्सेसला जे काम करायचं होतं ते त्यातून पूर्ण झालं. विद्यार्थी परिषदेला जी माणसं घडवायची होती ते त्यातून पूर्ण झालं. आणि मग मला तर तो छंदच लागला की अशा वृत्तीनं काम करणारे कोण कोण आहेत त्यांची माहिती घ्यायची, ती वाचायची आणि तसं आपण पुढं जात राहायचं. म्हणून मग गिरीश प्रभुण्यांचं मी पारधी वाचलं. अहो, पारधी लोक पायावरच बसतात, असे खाली पूर्ण बसतच नाहीत. का तर त्यांना पोलीस पकडायला येईलच सारखी भीती वाटत असते. असं जीवन जगणारी माणसं आहे ती. मग त्यांच्यासाठी आम्ही योजना करायला लागलो. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूरजवळ त्यांची एक शाळा आहे, त्याला मदत करायचं पुढं मी काम केलं. याची बीजे कुठे आहेत तर त्या शिबिरात आहेत. तिथं आम्ही घडलेलो. माणसं घडणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला 1 वर्षाची तयारी करायची असेल तर बी पेरा आणि धान्य घ्या. 10 वर्षाची तयारी करायची असेल तर झाड लावा, त्याची फळं घ्या. पण 100 वर्षाची तयारी करायची असेल तर माणूस घडवा. आणि हे माणसं घडवायचं काम या टाटा सायन्सेसने आणि विद्यार्थी परिषदेने केलं. म्हणजे ह्या शिबिरात जाऊन माझा अभ्यास बुडणार आहे का? नाही रे, अभ्यासात तुला 4 मार्क जास्त पडतील, पण हे शिकशील त्यांना तू आयुष्यभर समाधानी राहशील. दुसऱ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकायची तयारी ठेवशील, त्यांना मदत करायची प्रवृत्ती करशील. हेच खरं आहे. आपल्याला हे विचार पटले असतील आणि आपल्या घरातल्यांना, मित्रांना, सगळ्यांच्यापर्यंत ते पोचवायचे असतील तर हे शेअर करा, त्यांच्यापर्यंत पाठवा. सद्गुणांचा गुणाकार करायचं आपल्या हातात आहे, ते आपण करूया. धन्यवाद.